गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। अंगारकी संकष्टी चतुर्थी। गणपती बाप्पासाठी झटपट आणि छान असे पौष्टिक मोदक। त्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी तूप घेतले। तूप चांगले कडकडीत होऊन दिले। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन घातले। तूप चांगले कडकडीत झाले की रवा बेसन लगेच भाजले जाते। वास येईपर्यंत छान असे भाजून घेतले। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी काजू बदामची पावडर घातली। काजू बदाममुळे ह्या मोदकाला छान टेस्ट येते आणि पौष्टिक पण होते। त्यानंतर 1.5 वाटी ओल्या नारळाचा खीस घालून घेतला आणि चांगले परतून घेतले। त्यानंतर पेढे होते म्हणून पेढेही अर्धी वाटी घालून घेतले आणि चांगले मिक्स केले आणि हे सर्व छान मिक्स होण्यासाठी 1 वाटी दूध घातले आणि मंद गॅसवर हलवत राहिले। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेतली आणि गॅसवर सतत 5 मिनिटं हलवले। त्यानंतर हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतले, थंड करण्यासाठी ठेवले। थंड झाल्यानंतर मोदकाचा साचा घेतला आणि त्यामध्ये थोडे थोडे घालून छान असे मोदक तयार करून घेतले। बघा मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत। कलर पण छान आलेला आहे आणि मोदक पण चांगले झालेले आहेत। असे हे गणपती बाप्पासाठी आपले झाले हे मोदक तयार। छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।